तर मंडळी फायनली आम्ही आलो आहोत. तुम्ही आमच्या पाठी बघू शकतात. मस्त हा व्ह्यू, ह्याला बोलतात गोमती घाट. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात किंवा श्रीकृष्णाचे दर्शन तोपर्यंत घेऊ नाही शकत जोपर्यंत इथे येऊन मस्त स्नान करत नाही. सो आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे इथे स्नान करायला आणि मग जाऊ द्वारकाधीश मंदिरात. आणि सध्या आम्ही किती 5 तास लागले सोमनाथ मधून द्वारकेला यायला. आणि आता 5 वाजता मंदिर उघडणार आहे. तरी आम्ही सगळं बोलतोय ना, कपडे घालून 4:30 पर्यंत आम्ही लाईनीत लागू आणि मग आम्ही जाऊ भडकेश्वर महादेव मंदिरात, तिथे सनसेट पॉईंट एन्जॉय करायला. तोपर्यंत तुम्ही हा मस्त गोमती घाटचा एक व्ह्यू आमच्या ब्लॉग्स थ्रू एन्जॉय करा. सो मंडळी, गोमती नदीमध्ये स्नान करून मस्त फ्रेश होऊन रूमवरून आता आम्ही आलो काठियावाडी थाली खायला. काठियावाडी इन म्हणजे हे स्पेशल हॉटेल आहे जिथे काठियावाडी गुजराती थाली, ज्यांना काठियावाडी थाली वेगळं आणि गुजराती थाली वेगळं लक्षात ठेवा. स्पेशल इथे काय खायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा काठियावाडी इनमध्ये. आम्ही इथे आलो आहे कारण प्रियंका माझं कालपासून डोकं खाते की तिला काठियावाडी थाली खायची, काठियावाडी थाली खायची. तिथे सोमनाथमध्ये भेटलं नाही, मग दीवमध्ये पण भेटलं नाही. फायनली आता इथे ते बोलते काठियावाडी थाली आम्ही देतो, स्पेशल काठियावाडी स्टाईल. बघूया आता आणि कसं आहे ना, इथे अनलिमिटेड थाली पर पर्सन, नो शेअरिंग. सो आम्ही आता 2 थाली मागवलेत. एवढं आम्हाला तर भूक लागली आहे. 4 अशी डिश बाउल्स आहे. अच्छा. त्याच्यामध्ये एक सब्जी येणार आहे. हां. आणि रोटी आहे, राईस आहे आणि हे तांबा भरून ताक. प्रियंकाचं ताक स्पेशल वगैरे. मला आवडतं. हां, तू हे पूर्ण संपवशील ह्याची मला गॅरंटी पण आहे वगैरे. आता मी वाट बघतो की एक कापड आलं आहे, ढोकळा आलं आहे. आता मी वाट बघतो बाकीचे आयटम्स पण कधी येणार. एकदा बाकीचे आयटम्स आले ना तर तुम्हाला दाखवतो. सो गाईस, काठियावाडी थाली ऑलमोस्ट आली असं मी बोलू शकतो. बट बघा, बाजरीची रोटी नाही, नॉर्मल रोटी एक घीवाली आणि डाळ या कुठल्या प्रकारचा, ही टमाटर आलू भाजी, मिक्स व्हेज आणि चना मसाला, ढोकळा आणि पापड. आता आम्ही मस्त हे सगळं काय छास. हे मोठंवाला छास. हां, हे छास कसं कोण विसरू शकतं. मस्त मोठंवाला छास. मला खायला मजा यायला. हां, खूप एक्सायटेड आहे खायला. असं मल्टिपल ऑप्शन भेटला ना मजा येते. असं व्हरायटी, असं प्लेटमध्ये वेगवेगळे असे पदार्थ बघितले छान वाटतं. चलो स्टार्ट. आता आम्ही स्टार्ट करू मस्त हे राफ्टू आणि मग जाऊ द्वारकाधीशच्या दर्शनाला. बाय. आणि गाईज, इथे आलं आहे माझं स्पेशल आमरस. भाई मिरिंडा रख दे फिर, आमरस नहीं चाहिए, थैंक यू. सब्जी चाहिए? सब्जी ये वाली डालना. आणि गाईज, इथे आलं आहे माझं स्पेशल आमरस. इथे तुम्हाला ते वेगळं मागवावं लागतं वगैरे. प्रियंका तर काय, तिला छास एवढं टोपभर भेटलं, तिला काय नकोच आहे ना. ये वाली भी डाल दो. सो आता मी मस्त आहे आमरस आधी पिऊ, एक शॉट मारून सांगतो तुम्हाला. हे म्हणजे असं झालं की ते फ्रुटी आहे ना, फ्रुटी तशा टाईप आमरस लागते. हे रिअलिटी आहे वगैरे. प्रियंका, यू वॉन्ट आमरस? एक शॉट मारतेस? कसं आहे? अच्छा आहे, बट इट्स टेस्ट लाईक फ्रुटी. आय नो गुजरातमध्ये आला हापूस नाही भेटू शकतात. मला फ्रुटीसारखा टेस्ट आला. तुला नाही? तो प्रियंकाला तर आवडला, बट मला आता आवडलं असं नाही, बट थोडं फ्रुटीसारखा टेस्ट आला. तर जाऊ दे, मी सगळं रेपटावतो आणि नंतर बोलतो. बाय. शकतात ते आहे भडकेश्वर महादेव मंदिर आणि तिकडचा व्ह्यू जो आहे ना, अप्रतिम आहे, अप्रतिम. सो स्पेशली आम्ही सनसेट बघायला आलो. हो, पण गर्दी एवढीच आहे जेवढी वीकेंडला असते. हो. डेज मध्ये असं वाटतच नाही हा इकडे.
महादेव तर मंडळी आहे बडकेश्वर महादेव मंदिर. आणि तुम्ही वरती बघू शकतात एवढा मोठा शिवलिंग. हा प्रियंका कसं वाटतंय एवढा मोठा शिवलिंग बघून? म्हणजे इथे सगळीकडे सोमनाथ गेलो, द्वारका गेलो, शिवलिंगच शिवलिंग. मी सध्या गरमीची घुसते, मला खूप घाम येतो. प्रियंका बोले मी कधी परत गुजरातला येणार नाही. एवढा त्रास झालाय तिला सध्या. सो गाईज आता आपण जाऊया शिव मंदिरात. तर मंडळी फायनली आमचं मंदिराचं दर्शन झालंय, पण आम्ही आतला व्ह्यू तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. आपण समुद्राच्या लाटा एन्जॉय करू. बघितलं ही बाईट कशी टॉपिक चेंज करण्यात एक्सपर्ट आहे. कसं मस्त असं दृश्य दिसतंय महादेव मंदिराचं. समुद्र कसा आढळतोय ते आपण दाखवूया. चल. समुद्र कसा आढळतोय. हा. तू जे आता सध्या आढळली त्याचं काय झालं? स्वतःच्या अजून मी shop बांधणी मध्ये- साडीला आढळली त्याचं काय झालं? मी सध्या शॉप मध्ये आहे, पण समुद्राला बघून जरा बरं वाटतंय. चला समुद्र. हो समुद्र म्हणजे प्रियंकाचा दुसरा पीस. चला कसं इकडे बघ कसं झालंय. समुद्र कसा आढळतोय. चल तिकडे उभं राहा. तर मंडळी हा होता महादेव बडकेश्वर महादेव यांचं मंदिर. इथे मस्त एन्जॉय करता. आणि ही बघा ही मंदिर सोडून पोजिंग चालू आहे इथे. प्रियंका खरं येडी झाली गुजरातला येऊन मला असं वाटतंय. येडी तर झाली, मला पण येडं गेलंय. पण खरं आहे इकडे मस्त हवा, इकडचा व्ह्यू एक नंबर. तो आता हे झालं बडकेश्वर महादेव मंदिर. आता आम्ही झालो रुक्मिणी देवी टेम्पल कडे. चला आता भेटू रुक्मिणी मंदिरात. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत रुक्मिणी माता मंदिर. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता ते आहे रुक्मिणी माता मंदिर. आणि ही बघा आमची रुक्मिणी आली आहे. प्रियंका कसं वाटतंय मंदिर? आता आम्ही अजून गेलो नाही आहोत, पण आत गेल्यावर समजेल. पण बाय द वे ही मध्येच हेअरस्टाईल कशी चेंज बताता हूं. इथे म्हणजे एक कुठे पण ब्लॉग बनवायला लोक ब्लॉग बनवायला सुरुवात झालो की लोक विचारायला लागतात आयडीचं नाव म्हणजे बोलते ना ब्लॉग बनवा फेमस व्हा. सो आता आम्ही जातो रुक्मिणी माता मंदिरात. सो इथे मोठा एक बोलतो ना चादर सारखं लावलंय ज्याच्या म्हणजे लोकांना उन्हाचा त्रास व्हायला. कारण तुम्ही बघताय गुजरातमध्ये किती ऊन आहे आणि त्या उन्हामुळे त्रास आलेली मुलगी बघा. तो तुम्ही बघू शकताय मंदिराचं आवरण. आता आम्ही मंदिराच्या आत चाललोय. चला जाऊया. तर मंडळी फायनली आमचं रुक्मिणी देवी मंदिरचं पण दर्शन झालं आहे. पण असं बोलू शकता ना आतमध्ये खूप गर्दी होती आणि बोलतो ना एक प्रायव्हेटिझम पण होता. म्हणजे लाईक VIP आपण बोलू शकतो त्यांना आधी पाठवत होते. पण ठीक आहे काय नाही, आम्ही लाईनीत उभं राहून दर्शन घेतलं आणि कॅमेरा अलाउड नाही आहे. सो आतलं दृश्य आम्ही दाखवू नाही शकलो, पण दर्शन असं व्यवस्थित झालं. बरोबर ना प्रियंका? हो बरोबर. प्रियंका बाय द वे पोनी टेल तुला सूट होते. ही बघा आमची रुक्मिणी. हस तर या लोक बघा हसत पण नाही. सो आता आम्ही चाललोय द्वारकाधीश मंदिरात आणि मस्त आता दर्शन घेऊ आणि रूममध्ये जाऊ आणि आजचा ब्लॉग इथेच संपवू. द्वारकाधीश मंदिर आमचा शेवटचा पार्ट असेल आजच्या ब्लॉगमध्ये आणि उद्या आम्ही जाऊ नागेश्वर धाम ज्योतिर्लिंग. बाय. तर गाईस आता टाइम आला आहे द्वारकाधीश म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला. सौरभ आणि मी खूप एक्सायटेड आहे. सौरभ जास्त, कारण का सौरभचा फेवरेट गॉड आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे आहे द्वारकेचे मार्केट खूप छान छान गोष्टी आहेत. तुम्ही आलात तर नक्की एक्सप्लोअर करा. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की हा मंदिर सकाळी चालू होतं 1 वाजता, दुपारी क्लोज होतं आणि संध्याकाळी ओपन होतं 5 वाजता आणि 9 वाजता क्लोज होतं. तर आता ऑलमोस्ट 1 तास बाकी आहे आणि आम्ही चाललो आहोत दर्शनाला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की इकडे मोबाईल, शूज
वगैरे आपल्याला काउंटरमध्ये जमा करावं लागतं. सो नो मोबाईल अलाउड, इवन आपलं वॉलेट पण अलाउड नाही आहे. तर मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं, मजा आली. थोडी गर्दी होती पण छान वाटलं, उत्साह वाटला आम्हाला. आणि हा होता आमचा द्वारका डे 1 आणि बाय बाय.